आता आम्ही घरून निघतोय आणि आमच्या फॅमिली ट्रिपला सुरुवात होती. आता मम्मी पप्पाची ना खूप जास्त मजा येणार ती गाडी चालवायला. मी घाबरली होती का वरती रोपवे मध्ये? मला काय म्हणता मी घाबरत नाही. मी इकडे नाही पाहत म्हणे मी तिकडे पाहिजे. लय मज्जा केली मी तर अजिबात नाही घाबरले. मी घाबरलो. घाबरू नको, ऍडव्हेंचर आहे, करून घे. मम्मी झिपलाईन करणार आहे. बापरे, अरे हर्षद पण एक बाईक चालवतोय इकडे, आरोही पण ही छोटी बाईक चालवतीये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. फायनली आम्ही निघतोय फॅमिली ट्रिप साठी. माझं या ठिकाणी आवरलेलं आहे, आरोहीचं सुद्धा आवरलंय. आता सकाळचे 6:41 झालेले. आता आम्हाला निघायचंय बाहेर फिरायला जाण्यासाठी. डेस्टिनेशन अजून आम्ही रिव्हील नाही केलेलं आहे की आम्ही कुठं चाललोय म्हणून. आम्ही डेस्टिनेशनला पोहोचल्यावरती कळलंच तुम्हाला की आम्ही कुठं आलोय फिरायला. खूप सारे मल्टिपल डेस्टिनेशन आपण फिरणार आहे आणि तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला खूप जास्त मजा येणार आहे. आरोही किती एक्साइटेड आहे ट्रिप साठी? मी तर इतकी एक्साइटेड आहे माहिती का. सकाळ सकाळी आईंचा फोन आला तेव्हा मी किती मिनिटात आवरलं असेल, 15 ते 20 मिनिटात मी पूर्ण आवरून तयार होते. आरोहीचं पूर्णपणे आवरलेलं आहे. आम्ही बॅग आहे ना नाईटलाच गाडीमध्ये ठेवल्या होत्या. ते तरी बरं झालं, कारण मॉर्निंगचा प्रवास आहे ना डायरेक्ट सुरू करता येतो. आणि आपल्यासोबत ट्रिपला कोण कोण आहे? मम्मी आहे, पप्पा आहे, हर्षद आहे, आरोही आहे, मी आहे आणि आपले लाडके रवी भाऊ पण आहे. आणि रवी भाऊ याच्यासाठी की रवी भाऊ लास्ट टाइम आमची जेव्हा कपल ट्रिप गेली होती तेव्हा कपल ट्रिप मधून हुकलेले होते. सो आता जेव्हा आमची फॅमिली ट्रिप चाललेली आहे, रवी भाऊ आता आमच्या सोबत येत आहे. चल ग, झालं माझं आवरलेलं आहे. चल. तुझं काही घ्यायचंय का अजून? नाही, सगळं मी रात्रीच गाडीत टाकलं होतं. तर आता आहे ना रवी भाऊ पण आलेले. झाली सगळी तयारी? लय उशीरपर्यंत तयारी केली वाटतं तुम्ही? 1:30 वाजेपर्यंत तयार झालो. बापरे, 1:30 वाजता पॅकिंग कम्प्लीट झाली. 2 वाजता झोपलो, 4 वाजता परत तुम्ही 4 वाजता जायचं, 4 वाजता म्हटलं थोडं झोप होऊ दे तुमची, म्हणून मग म्हटलं थोडं झोपा. हर्षद झाली तयारी? यस, पूर्ण तयारी झालेली आहे. किती एक्साइटेड आहे ट्रिप साठी? सगळ्यात जास्त तर तू एक्साइटेड असशील ट्रिप साठी, कारण की तुला सगळ्यात जास्त मीच म्हटलेलं आहे की ट्रिपला चल ट्रिपला चल ट्रिपला चल, त्यामुळे मीच एक्साइटेड आहे. पप्पा झाली तयारी सगळी? चला, बाकीच्यांची पण तयारी झाली. चला आपण खाली जाऊ. मम्मी झाली पूर्ण तयारी? हो मग. आणि बॅग आणि ते ना आम्ही पूर्ण नाईटलाच सेट केलं होतं. रवी इकडे ना बॅग. आणि अमोलला चांगली ऑफर होती, त्याला म्हणतोय आम्ही चल सोबत चल सोबत, पण त्याला यायचंच नाही. चेहरा बघ किती बारीक झालेला आहे. त्याला यायचं होतं पण त्याचं मध्येच प्रोजेक्टचं काम आलं, त्याच्यामुळे त्याने कॅन्सल केलं. आम्ही त्याची इतकी आडोपर केली की चल राजा चल सोबत चल, आल्यावर प्रोजेक्ट सबमिट करू. पण त्याचं असं होतं की नाही, मी आता करतो काम, नंतर फिरायला जाऊ. पण त्यामध्ये ब्लॉग एन्जॉय करत नसतं. ब्लॉग मध्ये पण असं वाटतं की आपण तुमचं तुझा चेहराच सांगतोय किती एन्जॉय करायचंय तुला. चेहराच बारीक झालाय सगळा. चला, आवरलं? हो, आवरलं. तर फायनली आता आम्ही घरून निघतोय आणि आमच्या फॅमिली ट्रिपला सुरुवात होती. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो. आता आहे ना सगळेजण आहे ना गाडीमध्ये प्रॉपर सेट होऊन घेत आहे. रवी भाऊ समोर आलेले, मम्मी, आरोही, हर्षद पप्पा मागं बसलेले आणि पाठीमागचं सीट आहे ना आम्ही थोडं मोकळं सोडलेलं आहे. म्हणजे कोणाला जर इथं अडचण झाली किंवा पाठीमागं बसा वाटलं, आराम करायचा असला तर डायरेक्ट पाठीमागं जाऊ शकतो. आणि मॉर्निंगला चाललोय. सो मी ना आपल्या सनरूफचं आहे ना कर्टन पण ओपन केलेलं आहे. चला दोघं. अमोल भाऊ बाय बाय, थँक्यू. मिस करू आम्ही तुम्हाला. अमोल चल, व्लॉगच एन्जॉय करतो भामटे आता. चलो मिस केलं पण. चला जातो आम्ही. गणपती बाप्पा मोरया. तर काही चला, मी जास्त काही पोटात ठेवत नाही, मी सांगून देतो आम्ही कुठे चाललेलो आहे. तर आम्ही चाललोय गुजरात ट्रिपला. आणि पहिलं डेस्टिनेशन असणार आहे सापुतारा. सो आता आम्ही सापुताऱ्याला चाललेलो आहे आणि 224 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचंय. 5 घंटे जवळजवळ दाखवतोय प्रवासासाठी. आणि आम्ही ना समृद्धी महामार्गाने चाललेलो आहे वैजापूर पर्यंत, छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर पर्यंत. त्याच्यानंतर आमचा रूट आहे ना चेंज होणार आहे. तर फायनली आता आम्ही समृद्धी महामार्गावरती लागलेलो आहे. हा रस्ता तर एकदम स्मूथ आहे का हो? एक नंबर रस्ता आहे डायरेक्ट. याला बघायचं स्थान नाही डायरेक्ट, पण आता थोडाच आहे, जास्त वेळ पण नाही थांबायचं आपल्याला रस्त्यावरती. जाऊ बस, पूर्णच पाहिजे तर आपल्याला. मग ताणच नसतं डायरेक्ट, एकदम भारी. एकदम निवांत राहतो माणूस. पण जाऊ द्या, काहीतरी नवीन रोड पण एक्सपिरियन्स करू. खड्ड्या खुड्ड्याचं. हा. मागचे मेंबर कम्फर्टेबल आहे का? एकदम कम्फर्टेबल आहे. आणि मी तर सुपर कम्फर्टेबल आहे.
तर आमचा प्रवास मस्तपैकी गप्पा मारत मारत चालू आहे आणि आता आम्ही नाशिक मधून चाललेलो आहे ना, तर आम्हाला खूप सारे द्राक्षाचे ना बगीचे दिसत आहे या साईडला. तर जर मनुके वगैरे विक्रीला असले ना तर मनुके घेऊन टाकू प्रवासात खायला. सगळे द्राक्षाचेच बगीचे हे बघा. खूप वेळचा आमचा प्रवास चालू होता. प्रवासाच्या मध्ये आम्ही आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे, थोडं फ्रेश होण्यासाठी. मॉर्निंगचा प्रवास भारी वाटतं पण अंतर पण लवकर हा अंतर लवकर कटतं. रस्ता पण चांगला होता ना. एकदम भारी होता. ऊन जाणवत असलं व्हिडिओ मध्ये तरी पण इथे ना थंडी हवा सुटलेली आहे. रवी भाऊ गाडी चालवत आहे आणि आता मी को ड्रायव्हर सीटवर आलेलो आहे आणि पाठीमागच्या नंतर ना खायचं मशीन तर लगेच चालू पण झालेलं आहे. झाले भाऊ सुरू आहे खायला. दीदी तर थांबत नसते आता. भाकरवडी ते चिवडा मस्त खात आहे. सकाळी लवकर उठलो होतं ना म्हणून भूक लागलेली आता. आणि आता ना सापुतारा फक्त 75 किलोमीटर राहिलेलं आहे. द्राक्ष नगरी पिंपळगाव. झालं खाऊन पिऊन रिचार्ज मारून झालं. हा, आता रिचार्ज अरे ते एक नोटीस केलं का मम्मी पप्पा आज मॅचिंग आहे. सकाळीच सांगितलं मी त्यांना. हा मस्त मॅचिंग आहे दोघं पण. पण कसं आज मला नव्हतं माहिती. हा सगळं ठरवून घातलेलं आहे कपलनी. सांगत नाही येते आहे ना आपल्याला. आणि आरोही आहे ना आज पागल सारखंच करतीये. सगळे शब्द आहे ना उलटे पालटे बोलतीये, काही बोलतीये. बहुतेक ती पाठीमागे बसली ना म्हणून तिचा मेंदू हललेला आहे. भाऊ आपण तिला बोनेटवर बसू. हा थंड बोनेटवर बसू पुढं. हा बोनेट एकदम थंडगार आहे. आरोही तू बोनेटवर बस मस्त पैकी समोरचा आनंद घे. सनरूफ मधून बाहेर निघायचीच गरज नाही लगे. बरं आहे का आता? दीदी आता बरं आहे. बरं आहे ना? आता ठिकाणावर येत चाललंय थोडं हळूहळू. तर फायनली आता आम्हाला मस्तपैकी घाटाचा रस्ता लागलेला आहे. म्हणजे आता आम्ही डोंगरावरती चाललेलो आहे. तर ना मस्तपैकी करवंद पण विकताय. महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त. आता आपण गुजरात मध्ये एंटर होणार आहे. आलो गुजरात मध्ये आलो. वाव किती भारी येते. इंटरलॉस मस्त. काय म्हणते त्याला दादा? इट्स धबा फाउंटेन. आणि काय तिथं एवढा भारी व्ह्यू आहे माहिती का सापुतारामध्ये. आम्हाला आता बोटिंग करायला जायचंय. चलो. तर आता आहे ना आम्ही एका ठिकाणी ना आपली गाडी ना मस्तपैकी पार्क करून दिलेली आहे आणि आता आहे ना आम्हाला तिकडे बोटिंग करायला जायचंय. पप्पाच्या हातात बघा काय मम्मीची पर्स सांभाळताय. चांगली ड्युटी दिली मम्मीने तुम्हाला म्हणून सांभाळताय का. तिघं पण वेगवेगळे येत आहे. अवला आणि मला इतकी एक्साइटमेंट आहे माहिती का. आम्ही सगळ्या ग्रुपच्या पुढे आम्ही दोघंच आहे फक्त. चला रे चला. मम्मीचं काय चालू पाठीमाग काय माहिती. हात धरून चाललेली ते. हात धरून चालताय. ए मम्मी हर्षद म्हणे तुम्ही हात धरून चालले म्हणे. अरे म्हातारे हो तुम्ही सोडा. हे म्हातारे झाले तरी पण हात सोडत नाहीये. काय विचारताय तू जर अमेरिकेत हरवली तर कशी येशील घरी ते सांगत होते मी त्यांना. जशी गेली तशी येईल म्हणा ना. ती म्हणजे आय मे इंडिया गोईंग हाऊस. अच्छा अशी इंग्लिश मम्मीची आय मे इंडिया गोईंग हाऊस. म्हणून पप्पा अमेरिकेला फिरायला नेत नाही आईला. आज इंग्लिश बोलणार म्हणून. असं ऊन वाटतंय अरे पण ऊन लागत नाही. हा थंड हवा लागते. हो रवी भाऊ इथे ह्या पॉइंटला या हवा बघ कशी लागते भारी. हवा गार लागते. गार एकदम गार हवा आहे मस्त. ऊन एवढं पडले पण असं वाटत नाही एवढं ऊन आहे पण जाणवत नाही ते. आता आणि इथं आम्ही 6 जणांसाठी पेडल बोट केलेली आहे जिची कॉस्ट आम्हाला पडली 720 रुपये इंक्लुडिंग जॅकेट. चला आता पेडल बोट कडे चलो. चला आता मध्ये जाऊ आणि एकदा ना लाईफ जॅकेट आपले घालून घेऊ. चला झाली तयारी. आरोही कुठे गेली. आरोही माझं सगळ्यात वेगळं आहे. अरे वा रेड कलर. तू कॅप्टन है कैप्टन. उनको भी ऐसा दो ना तो हमको नहीं चाहिए. हाँ हमारे सगळे को सारकाच दे दो. हमारे सगळे को सारकाच दे दो. पण जाऊ दे वो कैप्टन है उसको लाल. चला रे झालं का गप्पा मारून. झाल्या. कोणती बोट आहे आपली. पेडल बोट. हा कोणती आहे याच्यातली. सांगतील ना ते आता. नाही हो दोघांनाच मारायचंय बाकीच्यांना एन्जॉय करायचंय. बसले सगळे. जा. चला बसा. आमची बोट ना समोर धडकायला आली. अपोजिट साईडला करावं. थांबा होते तिला 1 मिनिट थांबा. होती ती थांबा. हे का आम्हाला धडकायला आली. अरे तिकडे बघ रोपवे. हा तिकडे जायंट स्विंग पण आहे म्हणजे मोठा झोका. आता ना आम्ही लेकच्या एकदम सेंटर पॉइंटला आलेलो आहे. तर भाऊ आहे ना आता पाण्यात उतरताय. लोटा भाऊ माग.
बोट फसली ती भाऊ लोटताय माग लोटा माग थांबा अरे तू ये इकडे पेडल मारायला ये ना इकडे अरे थांब ना. भाऊनी कशी बोट फिरवली Direct पाण्यात फसली उतरले होती ती आता मम्मी पप्पा पेडल मारायला गेलेले मजा येते का अरे फोटो काढते मी सर्वांचे. तुला काढायचे का फोटो? नो बोटिंग करून आहे ना आम्ही आता खूप जास्त दमलेलो आहे अरे इथं काही दमले नाही भाऊ काही पेडल मारले नाही मस्त बसून घेतलेलं तिने मी व्ह्यूचा आनंद घेतला ना. हर्षद इकडे फुगे फोड चल अरे यावेळेस आता तू आणि हर्षद फोडा चालेल. मुन्नारच्या वेळेस मी केलं होते किती 50 के 10. कुठली बंदूक घ्यायची अरे बापरे अरे बापरे सगळ्यांना दोन 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 चान्स अरे वा फोडला भाऊ फोडला हा दोन दोन चान्स फोड फोड. ओके मम्मीला छोटी गंध छोटी नाही मम्मी का देतो मम्मी को हीच ठीक आहे. दोन 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 चान्स हीच पाहिजे मम्मी यही देतो मम्मी को हा मम्मी हे नको फोडू तिकडचे फोडू दूरचा फोडू मम्मी दूरचा फोड त्या तिच्यातला ब्ल्यू कलरचा. इकडचंच फोड ना. अर्र चान्स गया. हा याच्यातला फोड अंदाजून म्हणजे एक तरी फुटूनच जाईल अर्र फुटला भाऊ एक फुटला फुटला रवी भाऊ फोडा हा परफेक्ट भाऊला तोच फोडायचा आता कधीचा व्हेरी गुड व्हेरी गुड नाही जाऊ द्या हुकला एक तर मारला फुटला आता रवी भाऊ आणि मी ना परत फुगे फोडणार आहे मध्ये ढोकळ्याचा ब्रेक झालेला आहे आता ऋषी परत निशाणा लावतोय. हे खराब आहे अरे बाप फोडला. जमलं का पप्पा द्या बरं का आनंद नाही ग्राउंड मारून अरे तुला चालवायचं नाही. हर्षद रवी भाऊ चालवा ना तुम्ही चालवा आपण दोघं पण घेऊ चला पडलो तोंड फुटून हा भाऊ पडलं तोंड आणि फुटेल. मला म्हणते चालवा चालवा. Hear that two-tone humming, headed out to the highway. I should have seen it coming through the years left in the dust. But after all the lessons learned, it would end the both of us. There's a first for everything, like a hand holding my. आणि ती गाडी चालवायला ना एकदम भारी मजा आली भाऊ कशी मजा आली इतकी मजा आली ते हँडल आहे ना असं डग 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 हालत होतं हर्षद कुठे गेला आहे का? मजा आली का रे खेळत नाही राव हा ना मम्मी आईनं खेळायला पाहिजे होतं त्यांना ना छोट्या ऍक्टिव्हिटी नाही करायची एकदम मोठी ऍक्टिव्हिटी करायची. मम्मीला स्कॉर्पिओ देऊ चालवायला आपली गाडी ना आता खूप जास्त तापली असणार आहे त्याच्यामुळे आता आहे ना मी गाडी थोड्या वेळ ना ऑन करून एसी ऑन करून ठेवतो कारण गाडीत आहे ना डायरेक्ट बसताच येणार नाहीये डायरेक्ट चढ डायरेक्ट हे बघा अरे बाप अरे बाप वरती बघा किती टुरिस्ट आहे आपल्याला वाटलं डोंगर आहे वरती वरती बघा किती टुरिस्ट आहे आम्ही ना एकदम उंच पॉइंट वर येऊन थांबलेलो आहे आणि इथं ना आता आम्ही गाडीमध्ये मस्तपैकी जेवण करणार आहे कारण बाहेर आहे ना खूप जास्त ऊन आहे हे बघा एकदम उंचावर येऊन थांबलेलो आहे दे दो भाकर दे दो चटणी दे दो ठेचा दे दो दे दो भाकर दे दो. तर आमच्याकडे बघ ना किती मेन्यू आहे खायला चला रे सुरू अरे गाडी एकदम थंडी केलेली आहे चटणी पोळी एक नंबर ना एकदम मस्त आणि एकदम शांततेत आणि थंडेगार जेवण झालेले गाडी एकदम थंडी केलेली होती तर आणि बाई पा काय काम करते झालं बाई झालं वाव किती भारी वाटतंय ना इकडे तरी थंडी हवा सुटलेली आहे संध्याकाळच्या वेळेला तर अजून भारी वाटलं इथं. अरे बाप इथं अशी हवा सुटलेली हवा कशी सुटली खतरनाक अरे जाशील बरं का उडून आता भारी वाटते यार असं वाटतं असंच वातावरण पाहिजे आता. भारी वाटते ना, एकदम थंडी थंडी हवा आहे. तुझा चष्मा दे मम्मीला तुझा चष्मा फोटो काढताय मम्मीने ते नाही तर आम्ही फॅमिली फोटो पण क्लिक केलेले आणि आमच्या पप्पाला बघा किती टेन्शन आलेलं आहे पप्पा काय विचार करताय 200 रुपये दिले तेव्हा आम्हाला. नुसतं काढून त्याला फोन मध्ये पप्पाचं म्हणणं आहे कॅमेरावाल्याने फक्त फोटो क्लिक करून दिले आणि फोन मध्ये ट्रान्सफर करून दिले ते म्हणे तो फोटो कॉपी पण नाही दिली म्हणे पप्पा म्हणते 200 रुपये घेतले पप्पाचा काय विचार चालू आहे मग पप्पा तुम्ही म्हणताय फोटोग्राफर
प्रत्येकाचा व्यवसाय भारी असतो, याच आपल्याला वाटतं. त्यांची साईड किती अवघड असते, प्रत्येकाला वाटतं की हा दुसऱ्याचं काम लय भारी आहे, आपलं काम लय अवघड आहे, पण तसं नसतं. काका त्या फोटोवाल्याला पोर आता काहीतरी होणार आहे. हा मार रे उडी. आणि व्हिडिओ घेऊन काय करू? फोटो का? हवेत तरंगला पाहिजे असं. अच्छा असा फोटो घ्यायचा आहे का? बरं बरं ठीक. मार उडी. तर हर्षदला आहे ना गो कार्ट करायचंय, त्याच्यासाठी आता आम्ही इकडे आलेलो आहे. चला कुठे गेला हर्षद? हा अरे काय म्हणती? शीट वाजू राहिलं ती म्हणती नाही तो वेगळा पाडला. तो वेगळा पाडला? हर्षद वेगळाच पाडला. हर्षद पाडला? ट्रिप स्पॉइल नको करू प्लीज. तू आताच म्हटला होता की निघ रे पादऱ्या, तेव्हाच मी पादून दिलं. तेवढं धो मला काय बोलले, नाही नाही सीट वाजते म्हणे. मग मी म्हणलं नाही नाही तो वेगळा पडला. हर्षदला आहे ना गो कार्ट करायचंय ना, तर पप्पा गो कार्टला बघा काय म्हणता. पप्पा काय करायचंय हर्षदला? तू अगोदर गोकरण वाटलं मला. गोकरण. आता ना मी गो कार्ट करणार आहे. हर्षदचं पहिले ठरलं होतं की त्याला सोलो राईड करायची आहे, पण त्याला म्हटलं गाडी तूच चालव, बाजूला फक्त कोणाला तरी बसू दे. तो आता गाडी तो चालवणार आहे, बाजूला आरोही बसणार आहे, आणि परत मी गाडी चालवणार आहे, बाजूला रवी भाऊ बसणार आहे. रवी भाऊ मस्त व्हिडिओ काढा, तुम्ही एन्जॉय करा. हा पर्पल पाहिजे आम्हाला. पर्पल. हा ठीक आहे, पर्पल घ्या. चाललेला आहे गाडी चालवायला. कोणतं कसं आहे पण आता? ते सांगतील ना. इसको बता दो भैया एक बार. थंडगार असेल ना सीट आरोही. लय थंड आहे. रेड कलरचं ब्रेक आहे हर्षद, आणि ग्रीन कलरचं आहे ना रेसचं आहे. पळव ना हर्षद, दे ना रेस. शिकला बा हर्षद गाडी. जमलं. पप्पा हर्षद गाडी शिकला. हीच घेऊन टाका पण गाडी आपल्याला. अरे एन्जॉय करा. हर्षदचा चेहरा बघितला का तुम्ही? घाबरला होता एका पॉइंटला. आता हर्षदला आहे ना कम्प्लीट गाडी कळाली की कशी चालवायची. आता चांगला जोश आलाय त्याला. हा मस्त चालव. जमली का पप्पा हर्षदला गाडी? एकदम भारी ते बघ ना. आलता घासायला. अयो थांब थांब थांब. ब्रेक पण दाबत असते हर्षद. मजा आली का? वळवली मजा आली का? लय मज्जा आली. को ड्रायव्हर मजा आली का? यस लय मज्जा आली. मीच वळवत होती पूर्ण. आता आहे ना रवी भाऊ आणि मी चाललेलो आहे. भाऊ कारण चालू गाडी फुल माहोल. आता ऋषी आणि रवी भाऊ चाललेले. जोरात एक्सिलेटर. आता दोघे जण गेलेले, आता अशी पळवणारी नाही गाडी. आपल्यापेक्षा हळूहळू चालले. आपण पहिल्या राऊंडला हळू घेतली होती, पण नंतर लय पळवली. जोरात पळवा. फास्ट फास्ट फास्ट. जोरात. रवी भाऊ घाबरल्या. एक बाकी. झाले फायनली 4 राऊंड. मजा आली. बोला मजा. हारले धिंगाणा डायरेक्ट. आम्ही पहिले ना हळू चालवली. भाऊला वाटलं कशाला आपला राऊंड वाया घालायचा, हळूहळू तू. नंतर मग आम्ही पळवली. टर्नची मजा जास्त आली. टर्नची अशी मजा येत होती माहिती का, आम्ही असं दुरून टर्न घेत होतो. लय भारी मजा आली. तर आता आहे ना मम्मी आणि पप्पा पण गो कार्टिंग करताय, आणि आम्ही ना त्यांना ऍग्री केलेलं आहे गो कार्ट करायला. हर्षद आता मजा येणार आहे. पळवा पप्पा पळवा. तू पण फिरवायची स्टेरिंग. हा आणि पप्पाच्या साईडला फिरवल, त्याच साईडला फिरव. काय म्हणाल, मला नाही फिरवायचं त्या साईडला, मी या साईडला फिरवत. आता मम्मी पप्पाची ना खूप जास्त मजा येणार आहे ती गाडी चालवायला. मी जास्त एक्साइटेड त्यांच्यापेक्षा. पळवा पप्पा, ब्रेकवरचा पाय काढा, वळवा.
अरे वा भिडले भाऊ पप्पा. मम्मीला भीती वाटत तुला हर्षद? पप्पांना जोरात नेली आता तर मम्मी घाबरत. मम्मीला भीती वाटते. पळवा पप्पा. मम्मी बघ कशी घाबरतीये. बाप किती जवळून कट मारला. एकदम जवळून कट मारला. पप्पा तर डायरेक्ट हळू हळू हळू. अरे बाप लय पळत आहे पप्पा. मम्मी घाबरली आता. एका पॉइंटला तर मी पण घाबरलो होतो. आता इथं टर्न ना इथं आता बघा टर्न मारते हा बाहेर. हळूहळू घ्या हळूहळू घ्या. हा हळूहळू टर्न मारा. अरे बाप लय क्लोज टर्न मारताय. पण ते एवढे क्लोज टर्न मारताय माहिती काय बघा. मम्मीची रिएक्शन दाखवते तुम्हाला हे बघा. हा आता शिकले बाप्पा. आता आईला पण भीती वाटली. आता मम्मीला हिंमत आली थोडी. पप्पावर ट्रस्ट बसला आता. हळू 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 हळू. अरे बाप अरे बाप. पप्पा एवढे खतरनाक टर्न मारताय. अरे बाप ड्रिफ्ट अजून एक ट्रिप मारली डायरेक्ट. ड्रिफ्ट डायरेक्ट जागी गाडी जागेवर फिरली होती. अरे बाप आम्ही चालवल्यावर पण एवढं एन्जॉय केलं नाही तेवढं त्यांना चालवताना बघून आम्ही एन्जॉय केलंय. इथं बघा पप्पाचा चेहरा बघा. पप्पाचा चेहरा हे बघा हे बघा हे बघा. बस हळू करा हळू करा हळू करा हळू करा. लाल लाल ब्रेक लाल ब्रेक लाल ब्रेक लाल. अरे बाप कुठं चालले. मजा आली का हा बाप्पा. तुम्ही पण घाबरले होते एका पॉइंटला. जेव्हा टर्न घ्यायचा होता तेव्हा तुम्ही पण घाबरले होते. आम्ही चेहरा बघितला होता. सगळ्यात भारी चालू. लय पळवली रे बाप लय पळवली. मम्मी मजा आली का. घाबरली तुला पण. घाबरलं ते घाबरलं ते. असं झालं ना तर गाडी एकदम त्या याच्यावर गेली. घाबरले होते पप्पा. एका पॉइंटला पप्पा पण घाबरले होते. हा स्पीडने चालवली तुम्ही. स्पीडने लय चालवली. आता आहे ना आम्हाला रोपवे करायचा आहे. म्हणजे त्या रोपवे मध्ये बसायचंय. तर रवी भाऊला ना खूप जास्त भीती वाटतेय. गाईज आता आमचं रोपवे ना चालू झालेलं आहे. आता रवी भाऊ आणि मी रोपवे मध्ये बसलेलो आहे. मम्मी पप्पा गेलेले पुढं. अरे तुम्ही घाबरताय भाऊ. तुम्ही पण घाबरताय. बापरे हळूहळू नाही. अरे भाऊ ना भाऊ. मी म्हणतो मी येत नाही रे भाऊ. खतरनाक मी दाखवू पण नाही जगत रे भाऊ. चालू केलेलं आहे. ते बोललं तर आलेलं नाही तर काही आता ना आम्ही रोपवे मध्ये बसलेलो आहे. आमचं रोपवे ना आता अर्ध्या रस्त्यात आलेलं आहे. तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत आम्ही किती उंचावर आहे. आणि मी घाबरत नाहीये. हो घाबरत नाही तुम्ही. फुल घाबरलेले हो. ना घेऊ थांबा तुम्ही हजनाखान एवढं. तुम्ही चालू हात तो बिकतो काही चड्डीत मुतलं तर चालेल. हागू नको ऋषी. मग तू शकतो तेंबर. चट्टी उरली होती कापावं लागेल. फक्त माझ्या बाजूला कोण नाही रे भाऊ. मी आहे भाऊ तुमच्या समोर. त्यांना घेऊ. काय आलं जायचं रे भाऊ याच्यात बसायचं काय आला. हो नका हळूहळू घ्या. चुपचाप बसायचं एका ठिकाणी. माणसाने मला उंचाची भीती वाटते नाही तर बाकी काही नाही. मी बाकी नाही घालत तसं काही. एवढं उंचावर नाही नेलं पाहिजे ना. एक चालला आपल्या बाजूला. थोडं खाली असतं तर ठीक होतं राव. असं थोडं खाली पाहिजे अजून 10-1 फुटावर. वरती झालं ना. भयान वाटतंय भाऊ. खाली बघा बरं आता. हो मस्त आहे. बघा ना एकदा खाली बघा ना. हो खाली बघा. त्याच कसं आहे माहिती का मला फक्त ना उंचावर असं जास्त भीती वाटते. बाकी असं कुठल्या गोष्टीची भीती नाही वाटत. वातावरण मस्त आहे. एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मला थोड्या वेळापूर्वी भीती वाटत होती बट आता आहे ना मला जास्त भीती वाटते. आम्ही किती उंचावर आहे बघा. हे बघा आम्ही किती उंचावर आहे. याच्यात आहे का. आता आहे ना आमचा रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे. म्हणजे आता आमचा रोपवे असा कम्प्लीट फिरलेला आहे आणि आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. आरोहीन ते पोहोचले पण असतील.
सुटलो रे हो, सुटलो एकदाच. आता आलं आमचं स्टेशन आलं. अरे तू किती एन्जॉय केलं रोपवे? मी तर लय मज्जा केली, मी तर अजिबात नाही घाबरले. मी घाबरलो, बिलकुल नाही घाबरलो. एवढं एन्जॉय केलं. असं ओरडलो. हे बघा ते तिकडे रोपवे, त्या रोपवे मध्ये गेलो होतो आम्ही. हे बघा पण किती उंच आहे बघा ते. आरोईल तरी भीती वाटली असेल. मला तर काहीच नाही भीती वाटली, काहीच नाही. डायरेक्ट आरोही मम्मी घाबरली होती का वरती रोपवे मध्ये? मला काय म्हणता, मी नाही घाबरली म्हणे, मी घाबरत नाही म्हणे. हा म्हटलं मग खाली बघा, हे काय पाहिलं, हे ते पाहिलं, हे बघ ते पाहिलं. आणि मी तर काय बोलत असली ना, नाही मी घाबरत नाही. नाही, मी इकडे नाही पाहत म्हणे, मी तिकडे पाहते. खाली नका पण. म्हणजे मम्मी आणि माझं तर हिंमत आहे, बाकी सगळे फुसके आहे. म्हणजे आम्ही दोघांच नाही घाबरलो. नाही थोडे घाबरले होते, खोटं नका बोलू. थोडे तुम्ही पण घाबरले होते. थोडी भीती वाटतेच माहिती का, किती पण हिंमत करा थोडी भीती वाटते. तेच ना, मी तेच दाखवलं ना, ते किती वरती हे बघा. भीती वाटती मध्ये गाड्यावर, भीती टाटा आटा. भीती नाही वाटली. आम्हाला भीती वाटते म्हणे, भीती टाटा आटा डावटा ठाटी डाऊ थंड पाणी पिऊ. येटा टायट टुडा टुडा तुटून डाडा तुटत नाही. ऋषीचं नाही माझं रिॲक्शन आलेलं. काय ब्लॉग मध्ये टाकणार मी ते. बाय बाय म्हणलं भारी करतो. बाय आम्हाला कसं करतो? आता ना आम्ही झिपलाईन करण्यासाठी आलेलो आहे. अरे तू करणार आहे ना? बघू ना आपण, ते लाईन कुठपर्यंत येते बघू. म्हणजे असं पूर्ण हवेत लटकायचं आम्हाला. 500 पर पर्सन आहे, राईट केस पेमेंट देणं आहे. आता दादा आहे ना पूर्ण सेफ्टीचा घालतोय. आता नाही वाटत आहे तुला भीती? नाही याला बांधलेलं राहतं ना. याला माहिती ना, ते दोरी पकडायला आहे, त्यात पकडायलाच काही नाहीये. आणि हे केलेलं आहे ना एकदा सो. करवंद बी आहे त्याला. आता ऋषी ना पूर्ण प्रिपेअर होतोय, तर आता ऋषी चाललेला आहे झिप लाईन करायला. गो बाय बाय. That girl is a runner. She was born to get away. Hear that two-tone humming, headed out to the highway. I should have seen it ऋषी ना coming. त्या पॉइंटला उतरलेला आहे, आता परत येईल तिकडून. ऋषी आता त्या साइडने रिटर्न येतोय. भीती नसेल वाटली? नाही, दादाने एकदा केलेलं आहे ना, त्यामुळे भीती नसेल वाटली. भीती वाटली. भीती वाटली. बघा समोर कसं व्ह्यू आहे. Break. Been through it all, but now it's time to go our separate ways. There's a first for everything, like a hand holding mine. Now I'm left here with the pain from her I love you goodbye. And though it hurts to watch. डर गया ऋषी, डर गया ऋषी, डर गया. ऋषी मज्जा आली का? लय मजा आली लय. आता हर्षदला पाठवा म्हणतोय तर पप्पा नाही म्हणताय. बस झालं, एकाने केलं काय पाहिलं तू असं बोललं जायचं. जाय रे जाय. आधी लय बघ. जा ग, तुला करायचं करायचं? जा ना. अरे मनच नाही करायचं. का बरं ग? असंच नाही करायचं. असं नाही करायचं. घाबरली का? नाही घाबरत नाही मी झिप लाईनला, मग पण मला नाही करायचं, असं करू नाही वाटत आहे. अरे काहीतरी वेगळं ना, आता तू हे केलं ना, मग मी दुसरे काहीतरी ऍडव्हेंचर करल. सेम सेम काय करायचं. तर आता हर्षद चाललाय झिप लाईन करायला. हर्षद भीती वाटते का? थोडी थोडी. थोडी थोडी. घाबरू नको, ऍडव्हेंचर आहे, करून घे. गो गो गो. यू. हर्षद इकडे बघ. इकडं बघ. हर्षद झिप लाईन करायला तो गेलाय, पप्पा इकडे जास्त घाबरते. पप्पाने कसं बसून घेतलं. हर्षद तिकडून निघलाय आता. या! वरडतोय. हर्षद मज्जा आली का? लय मजा आली, भीतीच नाही वाटली. भीतीच नाही वाटली.
आता ना आमचे रवी भाऊ चाललेले. हा चप्पल काढून ठेवले तर जमल. रवी भाऊ डर रे हो क्या? अरे भाऊ जास्त ओरडताय भाऊ तर. पप्पा जाता का? जा ना. काहीच भीती नाही वाटत, बिलकुल नाही. गेले रवी भाऊ तिकडे. आता पलीकडच्या साईडने येतील. मम्मीला इतकं म्हणतोय मी जा जा, मम्मी ऐकतच नाहीये. अगं काहीच भीती नाही वाटत. काहीच नाही भीती वाटत मम्मी. अरे इथे जाय ना. अरे जा ना ग. अगं मी गेलो म्हणजे विचार कर, भीती नाही वाटत. भीती वाटते म्हणून नाही जायचं मला, पण मला नाही करू वाटत आहे, केलेलं आहे मी म्हणून. आता ह्या साईडने रवी भाऊ येतील. हर्षद तू सिरियसली घाबरला नव्हता? नाही काहीच नव्हता घाबरला. नाही. आले रवी भाऊ. तेव्हा ते कसे ओरडताय. तर आम्ही मम्मीला पण कन्व्हिन्स केलेलं आहे जाण्यासाठी. जा जा ग जा. मम्मी 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 मम्मी. पप्पा तुम्ही पण जा. पप्पाला तर किती पण कन्व्हिन्स केलं तुम्हाला ही खात्री पप्पा पळून जातील पण तिकडे जाणार नाही. मम्मी आता सगळ्या देवांचे नाव घेत असेल. मम्मी हेल्मेट घालून घे आणि गाडी सावकाश चालव. आता मम्मीची ना खूप जास्त मज्जा येणार आहे. आता ना मम्मी झिपलाईन करणार आहे. बापरे. अरे देख मम्मी तोंड दाखव, रिएक्शन पण बघू दे. जा 3, 2, 1 गो. पायवर घे. हो गेली बो मम्मी फायनली. मम्मी एन्जॉय कर, हात सोड. कारण हा आहे ना वन टाइम एक्सपिरियन्स आहे आणि मम्मीसाठी तर खरंच वन टाइम एक्सपिरियन्स आहे. मम्मी परत मला माहिती कधी करणार पण नाही गोष्ट. मला बघा इतका घाम आलेला, इतका घाम, अख्खा फेस काळा दिसतोय. आता मम्मी ना बसती झिपलाईन मध्ये बघा तिकडं. मम्मी ओरड, हात सोड. गाईज व्यू बघा किती भारी आहे. भीती वाटली का मम्मी? काही पण भीती वाटायसारखं काय होतं पण मजा आली की नाही? चला काय ग मम्मी तू राईडला गेली पण पाठीमाग बघितलंच नाही तू? एडीला म्हटलं जा जा, नाहीच गेली शेवटपर्यंत. एकदम तळकी फळकी काहीतरी करायचं ऍडव्हेंचर. आमच्या पाठीमागे आहे ना तारपा वाद्य वाजतंय आणि इतकं सुंदर वाजवत आहे माहिती का ते, एकदम मस्त. इथं सापुताराला आहे ना म्हणजे आम्ही हिल स्टेशन वरती आहे आणि इथं आहे ना एक नोटीस केलं आम्ही, या छोट्या छोट्या बाईकचं आहे ना खूप जास्त क्रेज आहे. बघा या छोट्या बाईकचं आहे ना इकडे खूप जास्त क्रेज आहे. सो आम्ही पण आता एक छोटी बाईक घेतलेली आहे. पाठीमागं हर्षद पण एक बाईक चालवतोय, इकडे आरोही पण ही छोटी बाईक चालवतीये. आय एम रायडर रायडर हाडू घ्या हो रायडर. गड्डे पण बघायचे असते रस्त्याचे. ऑफ रोडिंग करते मी, तुला काय कळलं? कसा होता आरोही या छोट्या बाईकचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त होता, मजा आली गाडी चालवताना. हर्षद तुला? लय मजा आली, मी दुसऱ्यांदा चालवली. आता ना आम्ही सनसेट पॉइंटच्या तिथं आलेलो आहे आणि समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर काही जेवण वगैरे करून आता आलोय आम्ही आपल्या हॉटेल रूम मध्ये. आता मस्तपैकी झोपून राहू कारण आज खूप जास्त मजा केली, खूप जास्त दमलोय आणि तुम्हाला व्लॉग बघायला पण खूप जास्त मजा आली असेल. गाईज एक विनंती करतो, जर तुम्ही व्लॉग एन्जॉय करत असाल तर व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला. तुमच्या कमेंट मला खूप जास्त मोटिवेट करतात व्लॉग करण्यासाठी. आणि आपला व्हिडिओ शेअर करत चला व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, स्नॅपचॅटला, फेसबुकला. तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ आहे ना नक्की पोहोचवत जा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला खरंच कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.